संविधान हे कोणासाठी आहे, कशासाठी आहे आणि ज्याच्यासाठी आहे त्यांना त्याची जाणीव करून देण्यासाठी म्हणून ते या पद्धतीचं संविधानचा परिसंवाद ते आपण आयोजित केलेला आहे. बौद्ध समाज विकास महासंघ पिंपरी चिंचवड यांच्या वतीने दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी यावर्षी असणारा संविधान अमृत महोत्सव जो आहे तो साजरा करण्याचा ठरलेला आहे. हा कार्यक्रम आपण आचार्य आत्रे सभागृहामध्ये संध्याकाळी 5 वाजता ठेवतोय आणि या कार्यक्रमाचे जे मुख्य वक्ते आहेत ते आदरणीय नूरखा पठाण सर आहेत की जे संविधानाच्या संदर्भात आपल्या सर्वांना माहिती देतील. संविधान कसं निर्माण झालं, संविधानाचा उद्देश काय होता, आपले अधिकार काय, कर्तव्य काय, या संदर्भात साधारणतः ते आपल्याला माहिती देणार आहेत. या कार्यक्रम घेण्याचा जो मुख्य उद्देश आहे तो उद्देश हा आहे की संविधानाचा प्रसार आणि प्रचार करावा, जास्तीत जास्त व्हावा, जेणेकरून सर्वसामान्य लोकांपर्यंत हे संविधान पोचावं. हा एक उद्देश घेऊन बौद्ध समाज विकास महासंघ हा कार्यक्रम आयोजित करत आहेत. बौद्ध समाज विकास महासंघ व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व संविधानप्रेमी संघटना यांच्या वतीनं दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी आचार्य आत्रे सभागृह संत तुकाराम नगर या ठिकाणी एक भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक परिसंवाद आयोजित केलेला आहे. या परिसंवादातून आपल्याला संविधानाविषयक प्रमुख माहिती मिळणार आहे आणि या संविधानाला मार्गदर्शन करणार आहेत नूरखा पठाण, जे संविधान सुबलक आहेत. आणि या परिसंवादामधून आपल्या संविधानाविषयी जी काही माहिती आपल्याला मिळणार आहे ती भविष्यात शहरातील आपण इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम बौद्ध समाज विकास महासंघ व शहरातील सर्व समविचारी संघटना करणार आहे असं. आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो. जय संविधान, जय भीम. संविधान सुलभक आहे, म्हणजे सुलभतेने आपल्याला संविधान समजावून सांगणारे नूरखा पठाण सर म्हणून आहेत. नूरखा पठाण सर हे रायगड जिल्ह्यातील एका शाळेमधले शिक्षक आहेत आणि या पठाण सरांनी कायद्याचं कुठलंही शिक्षण घेतलेलं नाही, मात्र संविधानाचा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास केलेला आहे आणि संविधान स्वतःला समजून घेण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. आणि आता रायगड जिल्हा असेल, ठाणे आणि इतर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी ते वेगवेगळ्या शाळांमध्ये सुद्धा हे संविधानाचं समजून सांगण्याचं कार्य करत आहेत आणि त्यांना मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे यश मिळतंय. कारण ते शिक्षकांचं आधी ट्रेनिंग घेतात, नंतर ते कुटुंब आणि ते विद्यार्थी यांच्यापर्यंत संविधान चांगल्या पद्धतीने ते पोहोचवलं पाहिजे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की संविधानाचे कलम समजून सांगण्यात अर्थ नाही, तर संविधान हे कोणासाठी आहे, कशासाठी आहे आणि ज्याच्यासाठी आहे त्यांना त्याची जाणीव करून देण्यासाठी म्हणून ते या पद्धतीचं संविधानचा परिसंवाद ते आपण आयोजित केलेला आहे. या परिसंवादासाठी बौद्ध समाज विकास महासंघ तर आहेच, त्याबरोबर संविधान सजगता मंच आहे, नागलोक असोसिएशन ही एक संस्था त्यामध्ये आहे, सर्व बौद्ध विहार जी पिंपरी चिंचवड मधली आहेत, मराठा सेवा संघ आहे, संभाजी ब्रिगेड आहे आणि रयत विद्यार्थी विचार मंच, तसेच जागतिक लिंगायत महासभा, बानाई ही संघटना जी इंजिनियर्सची संघटना आहे, 12 बलुतेदार संघटना आणि संत रोहिदास संघटना, अशा सगळ्या संस्था ज्या आंबेडकरी विचाराच्या किंवा संविधानाला मानणाऱ्या आहेत, या सगळ्याच संस्था यात एकत्र येऊन आपण हा कार्यक्रम आयोजित करत आहोत. बौद्ध समाज विकास महासंघ जो आहे तो आपणा सर्वांना आणि ह्या सगळ्याच संस्थांच्या वतीने आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की सर्वांनीच ज्यांना ज्यांना संविधान समजून घ्यायचंय, कोणासाठी आहे, त्याची निर्मितीची प्रक्रिया कशी होती, या गोष्टी ज्या समजून घ्यायच्या आहेत त्यांनी स्वतः त्यांच्या कुटुंबियांसह
मुलांसह विशेषतः मुलं जी पुढची पिढी आहे त्यांना संविधान कळायला पाहिजे आणि संविधानाचा जास्तीत जास्त चांगला वापर समाजासाठी कसा होत राहील याची काळजी घेतली पाहिजे. संविधानाची अवहेलना यापुढील काळात टाळण्यासाठी आपण संविधान समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी आमची विनंती आहे. आपला चहा सांची चहा. संपर्क 9130061066 9923191916.